तर एकंदरीतच आपण पाहतोय की साऱ्या राज्याचं लक्ष लागलेल्या या बारामती मतदारसंघामध्ये दररोजच नाट्यमय घडामोडी घडतायत। आता मी शरद पवारांना सोडलेलं नाही असं मोठं विधानच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलंय। सर्व आमदारांच्या आग्रहामुळे आणि कामांना स्थगिती दिल्यामुळेच सरकारमध्ये सामील झाल्याचा दावा अजित पवारांनी केलाय। बारामतीतल्या प्रचारादरम्यान अजित पवार नेमकं काय म्हणाले आपण पाहूयात। अजित पवारनी हे आता साहेबांना सोडायला नको होतं। मित्रांनो, मी साहेबांना सोडलेलं नाही। मी साहेबांना सांगत होतं साहेब सगळ्या आमदारांचं मत आहे, माझे एकट्याचं मत नव्हतं, सगळ्यांचंच आहे। सगळ्यांचं मत आहे की सरकारमध्ये जावं, का तर कामाला स्टे आला होता। इथं आता कोण बसेल समाजाला विचारा, राजवर्धनला विचारा, आपण मंजूर केलेल्या कामाला स्टे आला 25 पदळ वगैरे म्हणलं हे तापच झाला। म्हणलं लोक मला वेळातच काढतील, पैसे पाठवले पुन्हा स्टे दिला, स्टे बी नव्हता दिला, मी विरोधी पक्ष नेता होतो तुमचा, स्टे त्या सरकारने दिला। तर निवडणूक सुरू झाली, प्रचार सुरू झाला तसं अजित पवारांनी काही मोठी विधानं केली, ती एकदा पाहूयात। मी शरद पवारांना सोडलेलं नाही, सर्व आमदारांचं मत होतं आणि म्हणून गेलो असं ते आता म्हणालेत। तर काकींना आताच कसा नातवाचा पुळका आला असा प्रश्नही त्यांनी 2 दिवसापूर्वीच केला होता। तर हा पठ्याच तुमची कामं करणार, बारामतीत आपलं नाणं खणखणीत वाजणार असं सुद्धा ते म्हणाले होते। तर शरद पवारांनंतर बारामतीचा वाली मीच हे एक मोठं विधान अजित पवारांनी केलेलं आहे। लोकसभेला गंमत केलीत, आता गंमत करू नका, नाहीतर तुमचीच गंमत होईल असं सुद्धा कालच अजित पवार म्हणाले होते।